श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 9. पुरुषोत्तम मासातील व्रते आणि त्यांचा महिमा. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी राजा दृढधन्वा ह्यास मागील कथाभाग पुढे वर्णन करून सांगत आहेत. ते सांगतात की त्या सुदेव ब्राह्मणास असे आश्चर्य वाटत होते की आपल्याकडून असे काय घडले की ज्याने श्रीहरीने प्रसन्न होऊन आपल्याला दिव्य दर्शन दिले, आपला मृत पुत्र पुन्हा जिवंत केला. इतकेच नव्हे तर आपल्या पुढील जन्माचेही बाकी प्रभूंनी आपल्याला सांगितले. ते का आणि कशाच्या प्रभावाने? अखेर त्याला जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सापडेना तेव्हा त्याने प्रत्यक्ष श्रीहरीसच तो तसा प्रश्न केला. तेव्हा त्या समजावीत श्रीहरी म्हणाले, हे विप्रा, तुझ्या हातून पुत्रवियोगाच्या दुःखाचे भरात का होईना पण सतत माझे चिंतन आणि अखंड नामस्मरण घडले. संपूर्ण 1 महिनाभर तुला त्या पावसात स्नान घडले. हे सारे जेव्हा तुझ्या हातून कळत अथवा नकळत घडले त्यावेळी नेमका दर 3 वर्षांनी येणारा अधिकाचे अधिक फल देणारा असा अधिक मास होता. म्हणूनच त्या तुझ्या हातून घडलेल्या स्नान आणि नामस्मरणाच्या उपासनेमुळेच तुला हे माझे दर्शनही घडले आणि पुत्रास पुनर्जन्माचे भाग्य. हे विप्रराजा, असा चकित होऊ नकोस. या महिन्याचा हाच प्रभाव आहे की या सुवर्ण संधीत घडलेल्या कर्माचे उपासकाला शीघ्र आणि अनेक पटीने जास्त पुण्य पदरी पडते. या आणि अशा शब्दात त्या पुरुषोत्तम मासाचा दिव्य महिमा वर्णन करून भगवंत अंतर्धान पावले. तो सुदेव ब्राह्मण, त्याची पत्नी गौतमी आणि पुत्र शुकदेव हे तिघे मोठ्या सुखासमाधाने आनंदाने आपल्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या जीवनात जितके म्हणून अधिक मास आले त्या प्रत्येक अधिक मासात त्यांनी स्नान, जप, तप, दान, तर्पण आणि पूजापाठ करून आपल्या गाठीस पुण्याईची मोठी शिदोरी बांधून घेतली. त्या पुण्याईच्या बळावर त्या तिघांनी अमाप सुख वैभव भोगले आणि तो ब्राह्मण सपलिक शेवटी वैकुंठास गेला. वैकुंठात अनेक वर्ष राहून तो ब्राह्मण तुझ्या रूपाने, गौतमी तुझ्या राणीच्या रूपाने, तर पुत्र शुकदेव हा पोपटाच्या रूपाने या जन्मी जन्मास आलेले आहात. हे राजन, अरण्यात तुझ्याच पुत्राने म्हणजे गतजन्मीच्या शुकदेवाने या जन्मी पोपट होऊन तुला जो आत्मकल्याणाचा हितोपदेश केला आहे त्याचा तू लवकर विचार कर. राजन, नरदेह परत परत लाभत नाही, तेव्हा प्राप्त नरजन्माचे सार्थक करून घेणे हेच उत्तम. असो, आता माझ्या लेखी मी तुझ्या सर्व शंकांचे समाधान आणि संभ्रमाची नीट उकल केली आहे. आता मला माझ्या काही कार्यासाठी शरयू नदीचे काठी जाऊ दे. असे म्हणून वाल्मिकी ऋषी आता निघणार तोच नम्रपणे हात जोडून प्रार्थना करीत राजा त्यांना म्हणाला, हे ऋषीवर, आपण कृपा करून मला त्या अधिक फल पुण्यपदरे देणाऱ्या पुरुषोत्तम मासाची माहिती सांगा. त्या महिन्यात कोणकोणत्या गोष्टी अवश्य कराव्यात ते सांगावे. तेव्हा वाल्मिकी ऋषी हे राजा दृढधन्वा ह्याला म्हणाले, हे राजन, तुझ्या या अर्थ आणि जिज्ञासू प्रश्नाचे उत्तर मी आता तुला देतो. ते लक्षपूर्वक ऐक. ज्याप्रमाणे तुम्हाला आज हा प्रश्न विचारला आहेस तसाच प्रश्न लक्ष्मीने नारायणास विचारला होता. तेव्हा नारायणांनी लक्ष्मीस जी माहिती दिली ती पद्मपुराणात नोंद आहे. भगवान विष्णू लक्ष्मी मातेस म्हणाले, हे देवी, ज्या महिन्यात सूर्यसंक्रमण होत नाही असा 1 महिना हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्यामुळेच त्याला जादा किंवा अधिक आला म्हणून अधिक मास म्हणून ओळखला जातो. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात स्वामी आहे, पण या अधिक मासाला कोणीच स्वामी नव्हता. तो दुःखी, कष्टी, स्वामीरहित अणधर्मकार्यास अमंगल मानलेला, निषिद्ध ठरविलेला जो मलमास, त्यालाच मी माझे पुरुषोत्तम हे नाव माझ्याच अवतारी श्रीकृष्णाद्वारे गोलोकी प्रदान केले. तेव्हापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच या मासाला श्रीकृष्णाने आपले नाव तर दिलेच, वर त्याला आणखीन एक वर दिला. तो असा की या अधिक मासात भक्त भाविक लोक ज्या पुण्यकारक गोष्टी करतील त्यांना शीघ्र अनेक पटीने जास्त असे पुण्य मिळेल. वाल्मिकी ऋषींनी ती माहिती ऐकणाऱ्या राजा दृढधन्वाकडे एक वार पाहिले आणि ते म्हणाले, राजन, तुला नेमके काय विचारायचे आहे ते माझ्या लक्षात आले आहे. महान पुण्यदायी अशी या मासात करावायची कर्मे, व्रते, दाने कोणती हेच तुला जाणून घ्यायचे आहे ना? राजाने होकारार्थी मान हलवली. तेव्हा त्यांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. लक्ष्मीच्याही त्याच शंकेचे निरसन करताना नारायणांनी सांगितले की या महिन्यात पुण्यरथांचे स्नान, धन, वस्त्र, दीप तसेच गोदान करावे. आपल्या उपास्य देवाचे म्हणजे श्रीनारायणाचे नित्य नामस्मरण, जप, तप करावे. पितृवर्गासाठी तीळ, पाणी ह्यांचे तर्पण करून त्यांना संतुष्ट करावे. देवदेवतांच्या नाना पूजा कराव्यात. एकाच झाडाच्या पानांच्या पत्रावळीवर भोजन करावे. जमिनीवर शय्या घ्यावी. अल्प आहार, एकभुक्त व उपवास करावा. सतत ईश्वर चिंतन करावे. मौन पाळावे. अनारसे, फळे, सुपाच्या
ह्यांचे दान करावे. निकाल संध्या नामस्मरण जप करावे. भगवान श्रीकृष्णाची म्हणजेच पुरुषोत्तमाची खास पूजा करावी आणि अमाप पुण्य पदरी जोडावे. तेव्हा लक्ष्मीनेही पुरुषोत्तम पूजा कशी करावी असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, ज्या दिवशी ही पुरुषोत्तम पूजा करायची असेल त्या दिवशी उपासकाने तेल उटणे लावून स्नान करावे. धूत वस्त्र किंवा सोवळे नेसावे. कपाळी गंधाचा नाम लावावा. स्त्रियांनी कपाळी हळदी कुंकू लावून सर्व पूजा साहित्य जवळ घेऊन पूजास्थानी बसावे. पूजास्थान स्वच्छ झाडून पुसून घेतलेले असावे. तिथे चौरंग वा पाट मांडावा. त्या चौरंगावर वस्त्र अंथरावे. धान्याची रास करून त्यावर एक कलश तयार करून ठेवावा. कलशावरील ताम्हणात श्री राधा कृष्णाची मूर्ती स्थापित करावी. समय लावावी. आचमन करावे. यथाविधी पूजा संकल्प करावा. शांत प्रसन्न चित्ताने राधाकृष्णांची पुरुषोत्तमाची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. धूप दीप नैवेद्य आणि आरती करावी. पूजेत वा पूजा साहित्यात काही उणीव राहिलेली असल्यास त्याबद्दल भगवंताकडे क्षमायाचना करावी. मंत्र पुष्पांजली म्हणून प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार घालावा. खरे म्हणजे प्रत्येकाने ही अशी पुरुषोत्तमाची पूजा संपूर्ण महिनाभर रोज करायला हवी. पण ज्यांना काही अडीअडचणींमुळे ते शक्य होणार नाही त्या लोकांनी आपल्या हातून त्या एका महिन्यात ही पूजा जास्तीत जास्त किती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. हा महिना म्हणजे सर्वसामान्य लोकांना पुण्यकर्म करून पदरी अनेक पटीने पुण्य जोडण्याची सुवर्णसंधी आहे, हे लक्षात घ्यावे. ही संधी वारंवार येत नाही, तर ती सुद्धा 3 वर्षांनी एकदाच, आणि ती सुद्धा केवळ 1 महिन्यापुरतीच येते. तेव्हा अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने प्रत्येकानेच कोणते ना कोणते तरी पुण्यकर्म करून आपण आपले कल्याण करून घ्यावे. यातच मानवाचे हित आहे. ही माहिती वाल्मिकी ऋषींकडून ऐकून राजा दृढधन्वा संतुष्ट झाला. त्याचे मन आनंदाने भारून गेले. तो म्हणाला, ऋषीवर, आपण मला खरोखरच फार महत्त्वाची आणि फायदेशीर अशी माहिती दिली. आता एकच विनंती, सर्वांनी करण्यासारखी एखादी त्या पुरुषोत्तमाची स्तुती किंवा स्तोत्र श्लोक असेल तर तो आपण मला सांगा. तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले, राजन, या अधिक मासासंदर्भात पद्मपुराणामध्ये सर्वांनी समूह स्वरूपात ज्यांचा पाठ करावा असे 7 श्लोक सांगून ठेवलेले आहेत. ते श्लोक पुढील प्रमाणे: ओम नमः पुरुषोत्तम आख्याय, नमस्ते विश्वभावण, नमस्ते ऋषिकेशी महापुरुष पूर्वज, येणदमखिलं जातं यत्र सर्व प्रतिष्ठितं, लयमेष्यति यत्रेततं प्रपन्नोऽस्मि केशवं, परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः, चिद्ररूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु, कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं, नृसिंहं वामनं विष्णुं स्मरणयाति परां गतिं, वासुदेवं वराहं च कंस केशिनिषूदनं, पुराणपुरुषं यज्ञपुरुषं नित्यं प्रणतोऽस्म्यहम्, अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं, त्रिविक्रम हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं, य इदं कीर्तये नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं, सर्वपापं निर्मुक्तो विष्णुर्लोके महीयते. नारायण ऋषी नारदांना सांगतात की हे वत्सा, यानंतर ही लक्ष्मी नारायण ह्यांच्यात त्या स्त्री पुरुषोत्तम मासासंदर्भात आणखी जी काही चर्चा झाली तो सर्व भाग आपण पुढील अध्यायांमध्ये श्रवण करूया.